नेक्स्ट चॅप्टर आहे आपला मानवी वस्ती. आणि सो फर्स्ट क्वेश्चन, वस्त्यांचे प्रकार ओळखा. आता आकृती 7.1 अ आणि आ यांचं निरीक्षण करायचं आपल्याला. पहिली जी आकृती दिली ना, तर वस्ती जी आहे तर त्याला आपण म्हणायचं केंद्रित वस्ती. काय म्हणायचं? केंद्रित. आणि दुसरं जे दाखवलेलं आहे तर तो प्रकार कोणता आहे? रेषाकृती. नेक्स्ट, केंद्रित वस्ती कोणती आहे, त्याचे कारण काय असेल? आता आकृती अ जी आहे ती केंद्रित वस्ती आहे. आणि कारण जर पाहिलं आपण तर शेतीयोग्य जमीन किंवा पाण्याची उपलब्धता, तर हे त्याचे कारण आहेत. विखुरलेल्या वस्तीचा भाग कोणता आहे, त्याचे कारण काय असेल? आता विखुरलेल्या वस्तीचा जो भाग आहे तर ते आहे आकृती क्रमांक आ 7.1 आ. आणि यामध्ये जर पाहिलं आपण तर सरळ लक्षात येईल की इथं घनदाट वन प्रदेश किंवा वाळवंटी प्रदेश हे त्याचं विखुरलेल्या वस्तीचं कारण आहे. या वस्त्या भारताच्या कोणत्या प्रदेशातील असतील याचा अंदाज करा. आता आकृती अ जर पाहिलं आपण तर त्यामध्ये आताच पाहिलं आपण की पाण्याची उपलब्धता आणि शेतीयोग्य जमीन आहे. तर ते भारताचं कोणतं असेल? जेवढ्या काही नद्या आहेत त्या नद्यांच्या खोऱ्यातील प्रदेश. आणि जी आकृती आ आहे की ज्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं तो घनदाट वन प्रदेश किंवा वाळवंटी प्रदेश असेल, तर निश्चितच तो भारतातील वाळवंटातील म्हणजे जसं राजस्थानमध्ये पाहिलं होतं आपण आणि दुर्गम भागातील असा प्रदेश आहे. भौगोलिक स्पष्टीकरण, भारतात हवामानातील भिन्नता, पाण्याची उपलब्धता, जमिनीवरचा उतार व सुपीकता यामुळे वस्त्यांच्या आकृतिबंधात विविधता आढळते. आता वस्त्यांचा आकृतिबंध जर पाहिला तर या संदर्भात सुद्धा भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात काय आहे? विविधता आहेत. आणि याची 4 कारणं जर पाहिले आपण तर भारतात हवामानातील भिन्नता, काही प्रदेश आपला थंड आहे, काही दमट आहे, काही समशीतोष्ण आहे, तर काही उष्ण पण आहे. तर ही हवामानातील भिन्नता असेल. पाण्याची उपलब्धता जर पाहिली आपण तर चेरापुंजी, मोन्सिरांसारख्या ठिकाणी काय पाहिलं आपण? भरपूर पाऊस पडतो आहे की नाही, 1400-1500 मिलीमीटरपर्यंत. आणि काही भाग असा आहे की 150 मिलीमीटर 500 मिलीमीटरपेक्षाही कमी आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की पाण्याची उपलब्धता हा सुद्धा एक फॅक्टर आहे. आणि जमिनीचा उतार हा कमी जास्त प्रमाणात आहे आणि सुपीकतासुद्धा कमी जास्त प्रमाणात आहे. तर या सर्व गोष्टी वस्त्यांच्या आकृतिबंधामध्ये असणाऱ्या विविधतेला कारणीभूत आहेत. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्व किनारपट्टी, नर्मदेचे खोरे, विंध्य पठार व शेतीखाली असणारी भारतातील इतर भाग या ठिकाणी केंद्रित वस्त्या आढळतात. आता केंद्रित वस्त्या जिथे पाण्याची उपलब्धता आणि शेतीयोग्य जमीन. आपल्याला माहीत आहे की हरित क्रांतीचा प्रदेश कोणता आहे? उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. त्यानंतर जी पूर्व किनारपट्टी आहे तर इथं जर पाहिलं आपण तर खाड्यांचं प्रमाण कमी आहे आणि त्रिभुज प्रदेश जास्त आहे. बरोबर आहे का? मग तो एक प्रदेश आहे की जिथं केंद्रित वस्त्या असतील. त्यानंतर नर्मदा नदी आहे, त्या नदीचं खोरं असेल. त्यानंतर विंध्य पठार आणि शेतीखालील असणारे भारतातील इतर भाग. तर या सर्व ठिकाणी कोणत्या प्रकारच्या वस्त्या आहेत? केंद्रित वस्त्या आहेत. या उलट मध्य भारताचा वनाच्छादित भाग, राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग, हिमालयाचा उतार व विखंडित तसेच उंच सखल प्रदेशात मानवी वस्त्या विरळ व विखुरलेल्या आढळतात. तर दुसरा प्रकार आपण पाहिला होता रेषाकृती, ज्याला आपण विखुरलेल्या वस्ती म्हणतो. तर हा जर पाहिला तर मध्य भारतामध्ये जो वनाच्छादित भाग आहे, मध्य प्रदेश वगैरे एरिया, त्यानंतर राजस्थानचा पश्चिम आणि दक्षिण भाग, त्यानंतर हिमालयाचा उतार आणि विखंडित तसेच उंच सखल प्रदेशात मानवी वस्त्या जर पाहिल्या आपण तर विरळ म्हणजे कमी प्रमाणात आहेत आणि त्या थोड्याशा कशा आहेत? विखुरलेल्या स्वरूपात आहेत. त्यानंतर ब्राझीलमधील वस्त्यांच्या आकृतिबंधीची उदाहरणे तिथं 2 दाखवलेले तुम्हाला. एक आहे ॲमेझॉन नदीचा सखल प्रदेश आणि दुसरा दाखवलेला आहे साओ पावलो या शहराची प्रतिमा. अशा 2 गोष्टी दाखवल्या आहेत. आकृती 7.2 अ व आ मध्ये ब्राझीलमधील वस्त्या दर्शवल्या आहेत. त्यापैकी एक ॲमेझॉन नदीच्या सखल प्रदेशात असून दुसरी किनाऱ्यावरील प्रदेशात आहे. पहिलं जर पाहिलं आपण ॲमेझॉन नदीचा जो सखल प्रदेश आहे तर त्या ठिकाणची वस्तू आहे सखल प्रदेश. आणि दुसरी जर पाहिली आपण तर ही किनाऱ्यावरील, आपल्याला माहिती आहे उत्तर अटलांटिक आणि दक्षिण अटलांटिक हे पूर्व किनाऱ्याचं जे आहे तो किनारपट्टी आहे. बरोबर आहे का? त्या ठिकाणचा प्रदेश आहे साओ पावलो शहराजवळचा. नेक्स्ट, या वस्त्यांच्या आकृतिबंधाचे नीट निरीक्षण करा. आकृतिबंधाचा प्रकार ओळखा व त्यांचे दाट किंवा विरळ वितरण यावर भाष्य करा. आता दाट वस्ती जर पाहिली आपण पुढे बघणार आहोत
की तो कोणत्या भागामध्ये आहे, साओ पावलो. ओके. आणि पुढे जर आपण ब्राझीलचा जेव्हा ईशान्य भाग पाहू, ओके, उच्चभूमीचा प्रदेश, तिथं मानवी वस्त्या कशा आहेत, विखुरलेल्या आणि विरळ आहेत. पुढे डिस्कस करू. भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझीलमध्ये सुरुवातीला युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांनी वस्त्या निर्माण केल्या. आता इतिहास तर तुम्ही शिकलात. इतिहासामध्ये जर पाहिलं आपण तर पूर्वी कसं होतं की एक देश दुसऱ्या देशावर काय करायचा, आक्रमण करायचं, तिथं हक्काची बाजारपेठ तयार करायचा, त्याला आपण वसाहती म्हणतो. बरोबर आहे का? जसं की वसाहतवाद हा शब्द आला की अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आपल्या समोर येतो, आहे ना, 14 वसाहती. तर ब्राझीलमध्ये जर पाहिलं आपण तर सुरुवातीच्या वस्त्या या कुठून आल्या, युरोपमधून आल्या. आणि स्पेशली असा देश जिथं सूर्य मावळला नाही असा तो इंग्लंड. तर यांचा वसाहतवादी धोरण आहे, त्याच्यामुळे तिथं वसाहती तयार झाल्या. हां. या वस्त्या प्रामुख्याने ब्राझीलच्या किनारी प्रदेशात झाल्या. आणि हे जे वस्त्या आहेत ते जास्त करून त्यांनी नदींच्या किंवा किनारी प्रदेशात केले. याच्यात किनारी प्रदेश जर पाहिला तर कोणता आहे, ब्राझीलच्या देशाचा किनारी प्रदेश. हां. आता या वस्त्या विकसित झाल्या असून त्या दाट घनतेच्या आहेत. आता त्या वस्त्या राहिल्या का नाही, तिथं लोकसंख्या प्रचंड प्रमाणात आहे. म्हणजे लोकसंख्येची जी घनता आहे, आपण लोकसंख्येमध्ये पण पाहिलं होतं की पूर्व किनारपट्टीवर थोडंसं कसं आहे, दाट आहे ना, साओ पावलो. आणि अजून काय पाहिलं होतं, तर रिओ दी जेनेरो आणि साओ पावलो असं पाहिलं होतं आपण. हां. नेक्स्ट. या वस्त्यांच्या विकासाची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. तर सांगितल्याप्रमाणे लोकसंख्येमध्ये आपण पाहिलं होतं की साओ पावलो आणि रिओ दी जेनेरो, तर या प्रदेशामध्ये दाट वस्ती आहे. किनारपट्टीचे सम व दमट हवामान, मुबलक पाणी पुरवठा, साधनसंपत्तीची उपलब्धता, शेतीपूरक जमीन इत्यादींमुळे या भागात जमीन जरी कमी असली तरीही दाट वस्ती आढळते. उदाहरणार्थ साओ पावलो. आता साओ पावलो आता जे एक्झाम्पल सांगितलं, आणि किनारपट्टी जी पाहिली आपण ब्राझीलची, तिथला हवामान कसं आहे, सम आणि दमट, मुबलक पाणी पुरवठा आहे, साधनसंपत्ती भरपूर प्रमाणात आहे आणि शेतीपूरक जमीन आहे. या सर्व भागामध्ये तिथं दाट वस्ती आढळते. उदाहरण पाहिलं आपण साओ पावलो. साओ पावलोचा प्रदेश सुपीक जमिनीचा आहे. आणि साओ पावलोचा प्रदेश जर पाहिला आपण तर भरपूर अशी सुपीक जमीन आपल्याला पाहायला मिळेल. आता हे साओ पावलो शहर दाखवलं आहे आपण, ते दाट वस्ती लोकसंख्या असलेलं शहर आहे. कॉफीच्या उत्पादनासाठी हा प्रदेश सुयोग्य आहे. आणि कॉफीच्या उत्पादनासंदर्भात जर पाहिलं आपण तर साओ पावलो प्रदेश थोडासा प्रसिद्ध आणि सुयोग्य असा आहे. या प्रदेशात खनिजांचा मुबलक साठा आहे. त्यानंतर खनिजेसुद्धा भरपूर प्रमाणात सापडतात. या ठिकाणी ऊर्जेचा अखंडित पुरवठा होतो. आणि ऊर्जेसंदर्भात जर पाहिलं आपण तर कोणत्याच प्रकारची अडचण नाही, अखंडित असा पद्धतीचा ऊर्जा पुरवठा इथं. येथे वाहतुकीच्या सोयीही चांगल्या विकसित झाल्या आहेत. आणि जे ट्रान्सपोर्टिंग आहे, वाहतुकीच्या सोयी, त्यासुद्धा चांगल्या विकसित आहेत. वरील सर्व कारणांमुळे साओ पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आढळते. भौगोलिक कारण जर विचारलं तुम्हाला की मानवी वस्ती साओ पावलोमध्ये का केंद्रित झालेली आहे, पहिल्यांदा काढणार सुपीक जमीन, कॉफीचं जास्त प्रमाणात उपलब्धता, खनिज मुबलक प्रमाणात असणे, ऊर्जेचा अखंडित पुरवठा, वाहतुकीच्या चांगल्या सोयी. ब्राझीलच्या ईशान्य भागातील उच्चभूमीचा प्रदेश अवर्षणग्रस्त असल्याने या भागात शेतीचा विकास मर्यादित झाला आहे. आता ब्राझीलच्या ईशान्य भागात जर पाहिला आपण तर ईशान्य भागामध्ये उच्चभूमीचा प्रदेश हा कसा आहे, पर्जन्यछायेचा प्रदेश, म्हणजे अवर्षणग्रस्त आहे, पाऊस कमी प्रमाणात पडतो, म्हणून शेतीचा विकास कसा आहे, मध्यम किंवा मर्यादित स्वरूपाचा आहे. या भागात ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या व विरळ स्वरूपात आढळतात. आणि याच रिझनमुळे पाऊस कमी, शेतीचा विकास मर्यादित, यामुळे ब्राझीलच्या ईशान्य भाग जो आहे उच्चभूमीचा प्रदेश, तिथे लोक वस्त्या किंवा ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या आणि विरळ स्वरूपातील आहे. किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात. आता पूर्वेकडील किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात जेव्हा जाऊ आपण, म्हणजे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या जसं लेफ्टला जाऊ आपण तसं ते काय होत जातात, विरळ होत जातात. याचं कारण दिलं आहे पुढं. प्रदेश घनदाट विषुववृत्तीय वनाने व्यापला आहे. पहिलं कारण जर पाहिलं आपण तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याकडे जाताना घनदाट असा विषुववृत्तीय वने आहेत, सदाहरित वने म्हणतो ज्यांना आपण. हवामान रोगट असून मानवी वस्तीस अनुकूल नाही. आणि हवामान जर पाहिलं थोडंसं कसं आहे,
रोगट आहे आणि मानवी वस्तीसाठी प्रतिकूल आहे. प्रतिकूल आहे म्हणजे अनुकूल नाही. साधन संपत्तीचा शोध व वापर यावर निसर्गतःच मर्यादा आहे. आता निसर्गच इतका टफ आहे ॲमेझॉनचा, आहे की नाही. तर तो जर प्रदेश पाहिला आपण तर साधन संपत्तीचा शोध आणि वापर हे मर्यादित वापर म्हणजे तिथलं वापरच येत नाही. म्हणजे निसर्गानंच बंधनं टाकलेली आहे तिथलं, म्हणजे काढणं वगैरे इतकं सोपं नाही समजा. या भागात वाहतुकीच्या सोयी अतिशय मर्यादित स्वरूपात विकसित झालेल्या आहेत आणि वाहतुकीच्या सोयीसुद्धा अतिशय कमी प्रमाणात मर्यादित स्वरूपात विकसित झालेल्या आहेत. आणि या सर्व कारणामुळं जर पाहिलं आपण तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याकडे जाताना मानवी वस्ती काय होत गेली विरळ. हा जर भौगोलिक कारण आलं तुम्हाला की ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याकडे जाताना मानवी वस्त्या विरळ का होत जातात. पहिलं कारण काय ना, घनदाट विषुववृत्तीय वने, रोगट हवामान, त्यानंतर साधन संपत्तीचा शोध व वापर याच्यावर निसर्गातच बंधन आहे आणि वाहतुकीच्या सोयीचा अभाव. त्यानंतर आहे भारत नागरिकीकरण. एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शहरात राहतात त्या आधारे नागरीकरणाची पातळी ठरवता येते. आता नागरीकरणाची पातळी कशावरून ठरवायची, तर त्या देशाची एकूण लोकसंख्या किती आणि त्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शहरात राहतात यावरून नागरीकरणाची पातळी ठरवता येते. जसं की आपण चार्ट जर पाहिला भारताचा नागरीकरणाचा कल, तो 1961मध्ये आपल्याकडे फक्त 18% लोक शहरात राहत होते. पण आज 2011पर्यंत जेव्हा आपण आलो तर किती टक्के फक्त म्हणजे वाढलेत ते. 18चे किती झाले 31.2%. आज जर पाहिलं आपण आपल्या महाराष्ट्रातसुद्धा पुणे, मुंबई, संभाजीनगर, त्यानंतर नाशिक अशाकडे लोकांचा जास्त राहण्याचा कल आहे. बरोबर, म्हणजे नागरीकरणाची पातळी काय होत गेली, वाढत गेलेली आहे. आकृती 7.5चे वाचन करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते. आता सांगितलं मी 1961मध्ये जर नागरीकरण पाहिलं आपण तर किती टक्के आहे, 18% आहे. कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते. आता 2001 ते 2011मध्ये जर पाहिलं आपण, है ना, तर 1 ते 11 या 10 वर्षामध्ये 27.8वरून डायरेक्ट कुठपर्यंत गेलं ते 31.2पर्यंत. या दशकात नागरीकरण सर्वाधिक आहे. कोणत्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर 1961 ते 1971 या दशकामध्ये तुम्हाला पठार अवस्था दिसेल की नाही. ग्राफ 18%वरच आहे. म्हणजे याचा अर्थ या दशकामध्ये नागरीकरणाची वाढ कशी होती, अतिशय कमी. रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणावर तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल. निष्कर्ष सरळ आहे की जसजसे वर्ष वाढत गेले तसतसं नागरीकरणचा जो कल आहे तो वाढत गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ भारतातील नागरीकरण काय व्हायलं आहे, सातत्याने वाढायलं. ग्रामीण भागातील लोकसंख्या म्हणजे राहण्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. त्यानंतर आहे भौगोलिक स्पष्टीकरण. आलेखावरून असे स्पष्ट होते की भारतातील नागरीकरणाचा वेग कमी आहे. आता आलेखाचा अभ्यास केला यावरून लक्षात येतं की नागरीकरणाचा जो वेग आहे हा वेग कसा आहे, भारतामध्ये कमी आहे. भारतातील नागरीकरणाचा कल 2011 साली 31.2% होता. आता एक लक्षात घ्या, पुढे दिलं आहे पॉईंट की विकसित देशांची जर तुलना केली, तुम्ही म्हणणार की आपण ग्राफमध्ये तर पाहिलं ते शहरी नागरीकरण वाढलेलं आहे, परंतु इतर देशांच्या तुलनेत जर पाहिलं आपण तर आजसुद्धा 2011पर्यंत जर पाहिलं आपण फक्त 31%च लोक कुठं आहेत, शहरामध्ये. म्हणजे अजून बी जर पाहिलं जवळपास 69% जे ग्रामीण लोकसंख्या ही कुठं आहे, ग्रामीण भारतात आहे. याचा अर्थ नागरीकरणाचा वेग कमीच आहे असं म्हणावं लागेल विकसित देशांच्या तुलनेत. असे असले तरी देशातील नागरी लोकसंख्येत वाढ होत आहे. हां, एवढं आहे की अगोदर कमी होतं 18%पर्यंत, आता 31.2पर्यंत गेलं आहे. नागरीकरणासाठी उदयास आलेली नवीन शहरे, त्यांचा वाढता विस्तार, त्या शहरांबाबतचे नियोजन इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. आता नागरीकरणासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे नवीन शहरं कोणती उदयास आली, जसं आशिया खंडातील सर्वात झपाट्यानं वाढणारं शहर कोणतं आहे, संभाजीनगर. त्याच्यानंतर शहरांचा वाढता विस्तार. आता विस्तार पण महत्त्वाचा आहे, कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड अगोदर वेगवेगळे होते, आता ते पूर्णपणे काय झालेलं आहे, एकत्र झालेले आहेत. त्यानंतर शहराबाबतचं नियोजन. आता नियोजन शहर जे आहेत, जितकं नियोजन जास्त असेल तिथं नागरीकरणसुद्धा जास्त असतं. आता भारतातील नियोजित शहर जर पाहिलं आपण तर चंदीगड आहे. जगात बरेच देश आहेत की ज्याला आपण सुनियोजित शहरे म्हणतो, तर भारतातील नियोजित शहर कोणतं आहे, चंदीगड. जे पंजाब आणि हरियाणाची काय आहे, जॉईंट राजधानी. भारतातील नागरीकरणाची परिस्थिती पाहता उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडे नागरीकरण जास्त झालेले आढळते. आता उत्तर भारत आणि दक्षिण भारत याच्यात शहरात जास्त लोक राहणारे कुठे आहेत, तर कुठं आहेत, दक्षिण भारतामध्ये.
गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. आता सर्वात लहान असलेले राज्य मात्र सर्वाधिक शहरीकरण किंवा नागरीकरण झालेले राज्य कोणतं आहे? गोवा. या राज्यातील सुमारे 62% लोकसंख्या शहरी भागात राहते. आणि जवळपास 62% लोक जे गोवाचे आहेत ते कुठं राहतात? शहरामध्ये. दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचे नागरीकरण 80%च्या वर झालेले आहे. आणि केंद्रशासित प्रदेश, जरी दिल्ली भारताची राजधानी असेल नवी दिल्ली, परंतु केंद्रशासित प्रदेशसुद्धा आहे दिल्ली, तिथली 80% जनता जी आहे ती शहरामध्ये राहते. तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ या राज्यात नागरीकरण अधिक झाले आहे. वरती सांगितलं आपण की दक्षिणेकडे नागरीकरण काय होत गेलेलं आहे? वाढत गेलेलं आहे. आणि दक्षिणेकडची राज्य जर पाहिले आपण तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, बिहार आणि राजस्थान या राज्यात नागरीकरण कमी झालेले आढळते. आणि उत्तर भारतातले जे राज्य आहेत हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, बिहार आणि राजस्थान, तिथं शहरीकरण किंवा नागरीकरण कसं आहे? कमी प्रमाणात आहे. माहीत आहे का तुम्हाला? भारतीय उपखंडाला खूप प्राचीन इतिहास आहे. आता भारतीय उपखंड जो आहे तर त्याला प्राचीन असा इतिहास आहे. या प्रदेशातील लोक अनेक पिढ्यांपासून नदी किनारी, पठारावर व डोंगरावर देखील नांदत आहेत. आता भारतीय उपखंडामध्ये जर पाहिलं आपण तर जे लोक आहे अनेक पिढ्यापासून कुठं आहेत? एक तर नदींच्या किनाऱ्यावर किंवा पठारावर किंवा डोंगरावर देखील नांदत आहेत. इंद्रप्रस्थ, दिल्ली, मिथिला, वाराणसी, हडप्पा, मोहंजोदडो, उज्जैन, प्रतिष्ठान, पैठण या त्या काळातील नागरी वस्त्या होत्या. आता प्राचीन इतिहासातल्या ज्या नागरी वस्ती होत्या प्राचीन शहरामधले ना, प्राचीन भारताच्या इतिहासामधले नागरी वस्त्या कोणत्या? तर दिल्ली, ज्याला नाव काय आहे? इंद्रप्रस्थ, मिथिला, वाराणसी, त्यानंतर हडप्पा आणि मोहंजोदडो, उज्जैन आणि पैठण. पैठणलाच काय म्हणायचं? प्रतिष्ठान. यावरून भारताला नागरीकरणाची मोठी परंपरा आहे हे समजते. आणि यावरून हे लक्षात येतं की भारतामध्ये नागरीकरणाची जी परंपरा आहे ती आजपासून आहे का? नाही, तर त्या प्राचीन काळापासून आहे. ब्राझील नागरीकरण. पृष्ठ 49 वरील तक्त्यात ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे. या तक्त्याच्या आधारे रेषालेख तयार करा. त्याचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता आपण डायरेक्ट आकडेवारी घेऊ. आकडेवारीतील वर्षांतर किती आहे? आता 1960-70 आपल्याला माहिती आहे ते दशकारंभी आणि दशकांती. तर ब्राझीलमध्ये कसं आहे? दशकांती जनगणना होते. तर इथे पण जर पाहिलं आपण तर किती वर्षाचा गॅप आहे? 10 वर्षाचा गॅप आहे. कोणत्या काळात नागरीकरण वेगाने झालेले आढळते? आता नागरीकरणाचा वेग जर ब्राझील संदर्भात जर पाहिला आपण तर 60 ते 70चं जे दशक आहे तर 47वरून डायरेक्ट किती गेले ते 56, म्हणजे जवळपास किती टक्के वाढलेलं आहे? 11%. कारण नंतर जर पाहिलं आपण तर 10, त्यानंतर 8, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 7 इतकी टक्के वाढली. म्हणजे जास्त टक्केवारी कुठं आहे? 60 ते 70. आलेखाचे विश्लेषण करणारी 5 वाक्ये लिहा. आणि आलेखाचं विश्लेषण करणारी किती लिहायची आपल्याला? 5 वाक्य लिहायची. आता रेषालेख आपण स्वतः ग्राफवर तयार करायचा आणि त्यामध्ये जेव्हा आपण विचार केला आपल्या लक्षात येईल की किती बाबी स्पष्ट करायच्या? 5 ना. पहिला आपण पाहू की 1960 ते 2010 हे जे 50 वर्षाचा कालखंड आहे तर याच्यात नागरी लोकसंख्या टप्प्याटप्प्याने काय होत गेली? बरं, वाढत होत गेलेली आहे. बरोबर. आता सर्वात जलद गती जर पाहिलं आपण तर आता सांगितलं कोणतं वर्ष आहे ते? 1960 ते 1970. बरोबर. तिथे जलद गतीनं आहे. तिसरं सांगायचं असेल तर इसवी सन 2000 ते 2010 यामध्ये जी शहरी लोकसंख्या आहे त्याचं वाढण्याचं प्रमाण कसं आहे? थोडंसं सर्वात कमी आपल्याला दिसून येईल ग्राफमध्ये. म्हणजे ते जवळपास फक्त 3%नेच वाढलं आहे. बरोबर. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर लोकसंख्या जी आहे नागरी लोकसंख्येची टक्केवारी ही टप्प्याटप्प्यानं काय होत गेलेली आहे? वाढत गेलेली आहे. पण असं असेल तरी वाढीचा दर क्रमशः स्लोप म्हणजे पॉझिटिव्ह स्लोप आहे का? नाही, तर टप्प्याटप्प्याने ती कमी होत गेली आहे. आणि सर्वात शेवटी जर पाहिलं आपण तर 5वं वाक्य प्रिडिक्शन करू शकतो आपण की पुढील काही दशकामध्ये ब्राझीलमधली संपूर्ण लोकसंख्या ही कोणती लोकसंख्या असेल?
नागरी लोकसंख्या असेल, कारण 84पर्यंत गेले ना, आता 100% जायला जास्त वेळ लागणार आहे का त्यांना? नाही. त्यानंतर घेऊ भौगोलिक स्पष्टीकरण. विकसनशील देशांपैकी ब्राझील हा अधिक नागरीकरण झालेला एक देश आहे. पहा, विकसनशील देशामध्ये ब्राझील हा जो देश आहे हा अधिक नागरीकरण झालेला देश आहे. या देशाच्या नागरीकरणाची प्रक्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे. हम्म. ब्राझीलची सुमारे 86% लोकसंख्या शहरी भागात राहते. आता आपण ग्राफ पाहिला 2011च्या आसपास जेव्हा गेलो आपण, तर किती टक्के लोकसंख्या आहे? 86%, जेव्हा की भारतामध्ये किती आहे? फक्त 31.2. 1960 ते 2000 या 4 दशकात नागरीकरणाचा वेग जास्त होता, परंतु त्यानंतर मात्र ब्राझीलमधील नागरीकरणाचा वेग मंदावला आहे. आता नागरीकरणाचा वेग जो आहे तो तर टप्प्याटप्प्याने कमीच होत गेला आहे, परंतु 2000 या दशकानंतर जर पाहिला आपण तर तो ब्राझीलमधील नागरीकरणाचा वेग काय झालेला आहे? मंदावलेला आहे. कारण 2000 ते 2010 यामध्ये पाहिला आपण फक्त 3%च वाढ झालेलं आहे. ब्राझीलमधील प्रामुख्याने दक्षिण आणि आग्नेय भागात साओ पावलो या महानगरात आणि औद्योगिक प्रदेशात नागरीकरणाची वाढ सर्वाधिक आहे. आता आपण साओ पावलो शहराचा फोटो पाहिला होता, आहे की नाही? ते लक्षात आलं असेल की दक्षिण आणि आग्नेय भाग जो आहे ब्राझीलचा, म्हणजे साओ पावलो महानगर आणि त्या आजूबाजूचा MIDCचा प्रदेश म्हणजे औद्योगिक प्रदेश, तिथं दाट लोकवस्ती आहे, म्हणजे ती नागरीकरणाची वाढ तिथं कसं आहे? सर्वाधिक आहे. देशातील फक्त काही भागातच होणारी लोकसंख्येची वाढ व वस्त्यांचे होणारे केंद्रीकरण लक्षात घेऊन ब्राझील सरकारने पश्चिमेकडे चला या धोरणाला प्रोत्साहन दिले आहे. आता काही भागातच लोकसंख्येची वाढ होईल, बरोबर, दक्षिण आणि आग्नेय भागामध्ये. मात्र पश्चिम भागामध्ये जर पाहिलं आपण तर लोकसंख्या जी आहे तिथं अतिशय कमी आहे. म्हणून ब्राझीलमधला नारा काय आहे गव्हर्नमेंटचा? पश्चिमेकडे चला. त्यामुळे काही भागातच होणारे नागरीकरण कमी होऊन लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होईल आणि देशातील लोकसंख्या वितरणातील असमतोल कमी होईल. आणि याच्यामुळे काय होणार की काही भागातच होणारं जे नागरीकरण आहे ते कमी होईल आणि लोकसंख्येचं काय होईल? विकेंद्रीकरण, म्हणजे सर्व प्रदेशामध्ये समान लोकसंख्येचं वाटप होईल. आणि असं जर झालं तर लोकसंख्या वितरणामधला जो असमतोल आहे ब्राझीलमधला तो सुद्धा काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. त्यानंतर आकृती 7.6चा अभ्यास करून ब्राझीलच्या शहरी लोकसंख्येच्या बाबतीत खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ठीक आहे, पहिला प्रश्न घेऊ आपण. सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्य कोणती? आता ग्राफवर जर आलो आपण तर सूचीकडे बघायचं. सूचीकडे जर पाहिलं तर डार्क जे पिंक कलर आहे तर तो 91 ते 100 आहे, बरोबर. 91% ते 100% जे आहे तर आपल्याला काय शोधायचं आहे? सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्य. तर डार्क पिंक जर पाहिलं आपण तर पहिला आहे साओ पावलो आहे, त्यानंतर रियो दी जनेरियो आणि गोइयास आहे का, अशी 3 राज्य आहेत. आणि त्यानंतर एस्पिरितो सांतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्यांमध्ये नागरीकरण कमी झाले आहे? आता नागरीकरण कमी असणारी राज्य जर पाहायची असेल आपल्याला तर एकदम 51 ते 60पर्यंत जर पाहिलं आपण तर एकदम फेंट आहे पहा. आणि ॲमेझॉन प्रदेशातील पारा असेल, त्यानंतर त्याच्या बाजूला मारानाओ आणि पियाउई. तर हे असे काही प्रदेश आहे की इथं 51 ते 60%च आपल्या लोकसंख्या नागरीकरण दिसेल. ओके, त्यानंतर दैवताचे रंग. आकृती 7.5च्या रेषालेखाची ब्राझीलच्या तुम्ही काढलेल्या रेषालेखाशी तुलना करा. दोन्ही देशातील नागरीकरणात कालानुरूप कसा फरक होत गेला याबद्दल 5 ओळी लिहा. ठीक आहे, तर पहा 1961 ते 2011 हे 50 वर्षाचा कालखंड घेऊ आपण. तर आपण पाहिलं होतं भारतात नागरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती सुरुवातीला? 18%, राईट. आणि आज रोजी ती कितपर्यंत आहे? फक्त 31.2. पण ब्राझीलमध्ये जर पाहिलं आपण तर दशकांती 1960 ते 2010 हा जर 50 वर्षाचा कालखंड पाहिला आपण तर 47.1 पासून 84.6पर्यंत तिथली काय गेलेली आहे? लोकसंख्या गेलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर तिसरा पॉईंट जर पाहिला आपण तर 61 ते 11 आहे ना, 1961 ते 2011 50 वर्षाचं कालखंड जर पाहिलं तर नागरी लोकसंख्या भारताची काय होत गेली आहे? सातत्यानं वाढत गेलेली आहे. पण प्रत्येक दशकात जर पाहिलं आपण तर नागरी लोकसंख्येचा जो वेग आहे वाढीचा हा थोडासा कमी अधिक झालेला आहे. फार पॉझिटिव्ह असा स्लोप आहे का?
नाही. आणि ब्राझीलमध्ये जर पाहिलं आपण 1960 ते 2010, तर याच्यामध्ये नागरी लोकसंख्येची टक्केवारी सातत्यानं काय होत गेली, वाढत होत गेली. परंतु जो नागरी लोकसंख्या वाढीचा दर आहे तो कसा होत गेलेला आहे, ब्राझीलमध्ये सुद्धा कमी होत गेलेला आहे. पुढील मुद्द्यांच्या आधारे भारत व ब्राझीलमधील वस्त्यांची तुलना करा व त्यावर संक्षिप्त टिप्पा लिहा. आता पहिलं पॉईंट दिलं आपल्याला स्थान. आता या अगोदर जे आपण आकृत्या पाहिल्यात तर त्यामध्ये स्थान संदर्भात जर पाहिलं आपण तर आकृती 7.1 मध्ये जर गेलो आपण तर इथे जर पाहिलं आपण तर आकृती काय दाखवते आपल्याला, नदींची खोरे दाखवते, बरोबर. आणि जी आकृती होती त्यानं काय दाखवलेलं आहे, किनारपट्टीचा प्रदेश. त्यानंतर आपण आकृती 7.2 मध्ये जेव्हा गेलो होतो तर लेफ्टला काय होता, ॲमेझॉन नदीचा सखल प्रदेश आणि राईटला होतं साओ पावलो शहराची प्रतिमा. आकृतीबंध जर पाहिला आपण तर आकृती आपण जेव्हा भारताचा अभ्यास केला होता तर 7.1 ही आकृती काय दाखवते, केंद्रित वस्ती. आणि जी आहे ती रेषाकृती किंवा त्याला आपण विखुरलेली विरळ वस्ती म्हणून, बरोबर. ब्राझीलच्या तुलनेत जर पाहिलं आपण तर 7.2 जी आकृती आहे तर ही विखुरलेली वस्ती आहे. आणि त्याच्या उलट जे पूर्व किंवा आपण ब्राझीलचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश म्हणून साओ पावलो शहर सहसा, तर इथं लोकवस्ती थोडी कशी आहे, केंद्रित स्वरूपाची आहे, कारण पूरक असे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर प्रकार जर पाहिला आपण तर आकृती 7.1 मध्ये जर पाहिला आपण तर जी आहे ती गोलाकार आकृती आहे प्रकार. आणि जी आहे तो कोणता आहे, रेषाकार. आणि 7.2 मध्ये जेव्हा आपण गेलो तर जी आकृती आहे ॲमेझॉन नदीचा सखल प्रदेश ही विखुरलेली वस्ती आहे. आणि जी आहे तर त्याला आपण कोणत्या पद्धतीचं म्हणायचं, ताराकृती. काय म्हणायचं, ताराकृती. त्यानंतर विरळ आणि दाट जर पाहिलं आपण तर 7.1 शेती आणि मुबलक पाणी म्हणजे ही वस्ती कशी असणार, दाट स्वरूपाची. आणि जी आकृती आहे आणि जो आहे तो विरळ आणि विखुरलेल्या वस्ती टाईपचा आहे. ब्राझील संदर्भात जर पाहिलं आपण तर आकृती आपल्याला ॲमेझॉन नदीचा सखल प्रदेश म्हणजे इथं विरळ स्वरूपात दिसेल. आणि साओ पावलो शहर म्हणजे तिथं तर दाट लोकवस्ती म्हणजे दाट स्वरूपाचं दिसेल. फायनली घेऊ आपण भौगोलिक स्पष्टीकरण. नकाशावरून असे दिसून येते की देशातील नागरीकरण अंतर्गत भागापेक्षा किनारी भागात जास्त झाले आहे. आता नागरिकीकरण जर पाहिलं आपण तर ब्राझील देशाचं जे नागरीकरण आहे तर ते अंतर्गत भागामध्ये आहे का, नाही. कारण त्या देशाकडे वाक्य काय आहे, पश्चिमेकडे चला. म्हणजे कुठे जर गेले लोक जास्त आहे, किनारी भागात जास्त गेले. उत्तरेकडील राज्यांपेक्षा साओ पावलो, गोइयास, रिओ दी जेनेरिओ या राज्यात नागरी लोकसंख्या जास्त आहे. पाहिलं होतं ना आपण ग्राफमध्ये 3 डार्क पिंकवाले, गोइयास, साओ पावलो आणि रिओ दी जेनेरिओ. तुम्ही अजून एक सांगितलं होता, एस्पिरितो सांतो. ब्राझीलमधील उच्चभूमी प्रदेश व ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या कमी असल्याने या प्रदेशात नागरीकरण कमी आहे. आणि ब्राझीलचा उच्चभूमी प्रदेश आणि ॲमेझॉन नदीचं खोरं हे जे ॲडव्हेंचर प्लेस आहे तिथं फिरण्यासाठी चांगलं आहे. पण मानवी वस्ती आहेत का, नाही. लोकसंख्या कमी आहे म्हणून नागरीकरणसुद्धा तिथं कसं कमी प्रमाणात आहे. थोडंसं फेंट दिसेल तुम्हाला एरिया, पारा, मारानाऊ, पियाउई. या भागात मॅनॉस हे निग्रो व ॲमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे. आता ब्राझील उच्चभूमी आणि ॲमेझॉन नदीचा खोरा जर पाहिला आपण तर इथं निग्रो आणि ॲमेझॉन नदी जी आहे ना तर या दोन्हींचा संगम एका ठिकाणी होतो. ते कुठं आहे, मॅनॉस. मग मॅनॉस हे काय आहे, एक बंदर आहे जिथं जहाज वगैरे, शिप वगैरे जे असतात ते थांबतात. या ठिकाणी नागरीकरण जास्त झालेले आढळते. आणि उच्चभूमी आणि ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात जर तुम्हाला विचारलं की नागरीकरण जास्त कुठं आहे तर कोणतं बंदराचं नाव सांगायचं, मॅनॉस. आणि कोणत्या नदीच्या संगम होता, निग्रो आणि ॲमेझॉन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अर्थव्यवस्था आणि व्यवसाय डिटेलमध्ये डिस्कस करू.